मित्रांनो चेकआउट झालंय आमचं. एंट्रीला आम्हाला हे दिलं होतं, नेहमी शूट करायचं राहिलं. थंड रुमाल आणि रिफ्रेशिंग. मित्रांनो आम्ही आता वापस निघालो. आता आमचं नॉर्थ गोवा पूर्णपणे एक्सप्लोर झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहे साऊथ गोव्यामध्ये. साऊथ गोव्यामध्ये फक्त म्हणजे लोक शांततेसाठी जात असतात. ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला, एकदम मस्त आहे. इथून ते 73 किलोमीटर आम्ही याच्यावरती जाणार आहे विथ आमचा हे टोंगा सामान सगळं. चला मित्रांनो भेटूया. नाही बघा मस्टँग GT, मस्टँग GT. बंदा बघा नाही राय. आपली लाल चटा गाडी, पिवळी चटा गाडी. मित्रांनो हवा विषय एवढं सामान, एवढं वजन सगळं उचलून ती गाडी धसून गेली खाली. मित्रांनो नॉर्थ टू साऊथ जाण्यासाठी बघा असा रोड आहे. वर कार साठी आहे, इथं खाली टू व्हीलर साठी. मस्त विषय एकदम. सगळे यॉट बघा यॉट. हो वापस पेट्रोल. आम्ही थोडं पेट्रोल टाकतोय कारण की मागच्या गाडीत आम्ही एवढं पेट्रोल टाकलं त्याला 200 रुपयाचं पेट्रोल फुकट गेलं आमच्याकडून. त्यामुळे आम्ही 200 टाकणार. तेव्हा ते सामान बघा आपलं. इकडे कॅफेच आहे बघा, प्रत्येक पेट्रोल पंपला कॅफे. मित्रांनो हे बघा हे काहीतरी युनिक कारभार बघा. काय माहिती काय, एकदम वेगळंच काहीतरी. कंटेंटची कमी नाही. व्ह्यू बघा तुम्ही फक्त. साऊथ गोव्याला तुम्हाला नक्कीच यावं लागेल, पर्यायच नाही तुम्हाला. किती जरी पैसा लागला तरी साऊथ गोवाला या. मस्त सनाना रोड एकदम काळा पिरिरी. हा साऊथ गोव्याचा रोड आहे, म्हणजे नॉर्थ कडून साऊथ जाण्यासाठी 70 किलोमीटर आहे. खूप डेंजर रोड आहे, म्हणजे मस्त रोड आहे पण एवढं सामान असलं तर खूप अवघड आहे. आता नारळ पाणी पिऊ आम्ही आणि वापस अजून पुढं 20 किलोमीटर राहिलं आमचं अजून. इथं आल्यावर कळलं की हे लोक इथलं नारळ विकतच नाही. हे लोक जे नारळ मागवतात ते मोठे मोठे जे दिसतात बघा तुम्हाला, ते सगळे बाहेर आणतात आणि त्यांच्याकडे फक्त हे छोटूसं इथं येतं म्हणे, पण याच्यात पाणी जास्त असतं. मस्त आहे पण. आम्ही आता घरीच मागवलंय झोमॅटोवरून, म्हणजे घरी म्हणजे रूमवरती. आता हे खाऊ आम्ही आणि मग जाऊ बिग डॅडी. बिग डॅडी एक कसिनो आहे, तिथं तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे काय. मित्रांनो आपण आता आलेलो आहे कसिनो खेळायला. हे सगळे शिप्स आहे, इथं सगळं कसिनो चालतो. कसिनो म्हणजे तिथं सगळं गेम्स असतात. तुम्ही तिथं पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. पैसे आपण म्हणजे कॉईन्स टाकून पैसे आपण घेऊ शकतो त्याच्यात. तर आम्ही इथं जाणार आहे बिग डॅडीला. मित्रांनो आपण गाडी पार्किंगला लावली आता तिथं. आता आपण चाललोय कसिनोला. कसिनो म्हणजे एक बोटेवरती काय असतं सांगा समजू. म्हणजे काय थोडक्यात काय तिथं सगळे गेम्स असतात. आपण पैसे लावायचे, जिंकले तर पैसे लावायचे. एक डबल विषय होता त्यांना कमवायचे. हां बाकी तिथे इव्हेंट्स पण असतात, डान्स शोज, मॅजिक शोज, पहिले डान्स वगैरे. आपण आपल्याला इथं शूट करू देत नाही म्हणताय. बघू थोडी जर शूटिंग जमली तर करू. कसिनोमध्ये फक्त गेमच्या ठिकाणी शूटिंग नाही जमत, बाकी गेमच्या ठिकाणी शूटिंग नाही जमणार. तरी मी थोडं लपून छपून जर काढायचा प्रयत्न झाला तर काढू. तर बघू कसं काय. चलो मित्रांनो हे बघा असं एंट्री आहे बिग डॅडीची कसिनो. मित्रांनो असं पॅकेज आहे बघा. काय नाही वाटतं करायचं. मित्रांनो
बघा असं काही पण दिलेलं आहे बॅच, याला पण बॅच दिलेलं आहे. अशी एंट्री बिग डॅडी क्लब. कसे आता इथून त्या मोठ्या बोटकडे जाण्यासाठी एक छोटी बोट घेऊन जाते आणि तिथून मग मजेशीर कारभार चालू होतो. मित्रांनो, हे दारू न पिणाऱ्यांचं आहे आणि दारू पिणाऱ्यांचं. आपण ते फालतूगिरी करतच नाही दारूचे. बिग डॅडी कसिनो. हे बघा, हे साधे क्रूज आहे, हे साधेवाले फक्त पार्टी डान्स फ्लोअर. आणि अशी छोटी बोट आता घ्यायला येईल आणि ती एकदम मोठ्या ह्याच्यावरती नेली आहे बघा, अशा ठिकाणी. बिग डॅडीचा लोगो. आता हे सगळे लोक फेरीमध्ये बसतात. कसं वाटतं तुला? मित्रांनो बघा, अशी एंट्री आहे बिग डॅडी कसिनो. इकडे सगळं चेकिंग होते. आम्ही एका बोटने आलेलो आहे, इकडं मोठी बोट आहे बघा. बघा असं कसिनोचं एंट्री फुल. इकडे सगळं गेम्स आहे, इकडे सगळं कसिनो. हुक्का पार्लर आहे ना, ते गोल्डन वाले बघा. दारूवाल्यांसाठी दारू विषय पण आहे इथे. बघा, हे व्हेज सेक्शन आणि नॉनव्हेज सेक्शन. आपण प्युअर नॉनव्हेज वाले सेक्शन मध्ये जाऊ आता. इकडे सगळं आता फूड वगैरे अशा टाईपचं सगळं भेटतंय. मित्रांनो बघा, असं काहीतरी जीवन आहे इथं. टॉक जिंदगी बघा. एक पानीपुरी देतो, एक पुरी मसाला पुरी बनेगी. मित्रांनो हे बघा, हे असे कॉइन्स असतात. हे आपण कॅश देऊन हे कॉइन्स करून मग याच्याने आपण गेम खेळू शकतो. तर मित्रांनो, आम्ही आता इथं आलेलो आहे कसिनोमध्ये. आम्ही मस्त गेम खेळणं चालू, इथं सगळ्या गोष्टी चालू आहे. आता जेवण वगैरे करू. व्लॉग इथेच एंड करावा लागणार आहे कारण की हे सकाळी 4 वाजेपर्यंत चालणार. चलो बाय. मित्रांनो झालेलं आहे सगळं खेळून, झोपायला लागली मला. बघा 3 वाजले आता, रात्रीचे 3 वाजलेले. आता इथं आम्ही पान खाऊ. आम्हाला फ्री पान भेटलेलं त्यांच्याकडून आणि आता जाऊ वापस रूमवर. गाडी निघालेली मित्रांनो, चालतीये.